आषाढी एकादशी निमित्त हरिनामाच्या गजरात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न। विठ्ठल मंदिर संस्थांच्या पुढाकाराने नगर प्रदक्षिणा, भजनी मंडळी व भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने पारंपरिक दिंडी सोहळ्याचं उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आलं। विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने, हरिनामाच्या अखंड गजराने आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। दिंडीची सुरुवात विठ्ठल मंदिरातून करण्यात आली। त्यानंतर दिंडीने गावाबाहेरील शेत रस्त्याने मार्गक्रमण करत गावातील मुख्य रस्त्यावरून नगर प्रदक्षिणा पूर्ण केली। मार्गभर ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी आणि विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला। ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून भाविकांना पिण्याच्या पाण्याची व अल्पोहाराची व्यवस्था केली। जिंतूर तालुक्यातील कौसडी हे वारकरी परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते। या परंपरेचा वारसा कायम राखत यंदाही मोठ्या भक्तिभावाने दिंडी काढण्यात आली। गावातील भजनी मंडळांनी टाळ मृदुंगानी, वीणेच्या साथीने अभंग, गवळणी व विठ्ठल भक्तीपर रचना सादर केल्या। त्यांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले। या दिंडी सोहळ्यात विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी कौसडीकर यांनी कार्यकारिणी सदस्यांसह नियोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली। संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकारिणी सदस्यांनी दिंडीचं नियोजन, शिस्त आणि व्यवस्थापन उत्कृष्टरित्या सांभाळले। महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक, वारकरी, भजनी मंडळी तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने दिंडीत सहभाग घेतला। गावातील विविध भागातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत नगर प्रदक्षिणेत सहभाग नोंदवला। दिंडी मार्गावर सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या दिंडी सोहळ्याने वारकरी संप्रदायाची परंपरा, समाजातील ऐक्य, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश दिला। विठ्ठल मंदिर संस्थान अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी कौसडीकर, कार्यकारिणी सदस्य, भजनी मंडळी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हा धार्मिक सोहळा अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडला।